नमस्कार, आपलं सर्वांचं माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती हृदयापासून आपलं मनपूर्वक स्वागत. मी शेळकी पंढरीनाथ रामराव. मी आज माझ्या परमप्रिय मित्र लक्ष्मणजी इंद्राळे यांचा शुभ विवाह आहे. या निमित्ताने मी येरोळ मोड येथे गोविंदराज मंगल कार्यालय आहे. खूप सुंदर असं मंगल कार्यालय आहे. या ठिकाणी मी मोटरसायकलवरती म्हणजेच बाईकवरती मी प्रवास करत आहे. उन्हाचा प्रादुर्भाव एवढा आहे, एवढा ताकदीनं आहे की सांगताच येत नाही. कारण मी आपला मोठा रुमाल ओला करून वरती हेल्मेट आहे, मी पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने गेलेलो आहे. परंतु कारण माझ्या गावापासून थोडंसं अंतर जास्त आहे, त्याच्यामुळं मी त्यांच्या वाहनामध्ये जाण्यात आलं नाही मला. कारण त्यांच्या गावापासून विवाहस्थळ जे आहे ते थोडंसं क्लोज आहे, त्याच्यामुळं मी माझ्या मार्गाने बाईकवरती गेलेलो आहे. एवढा उन्हाचा प्रादुर्भाव आहे की कल्पनेच्या पुढं. कसं सांगू का, मी एका दिवशी असंच जसं आता शूट करत आहे ना, हे त्या मंगल कार्यालयाचा छोटासा व्ह्यू आहे. अप्रतिम मंगल कार्यालय आहे. कोणाला जर विवाह त्या ठिकाणी करायचा असले तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आणि उन्हाचा प्रादुर्भाव एवढा की खूपच मजबूत ऊन. आणि ज्या वेळेस आपण एक दुपारच्या टायमिंगला जर कोणता शूट करत असलो तर माझा मोबाईल 40-41 अंश सेल्सिअसला मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. त्याच्यामुळं शक्यतो तरी उन्हामध्ये कुणीही कुठेच जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. उन्हामध्ये कुठेही कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नका. उन्हामधलं जर काम करायचं असेल तर ते थोडंसं लवकर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून 11 वाजेपर्यंत आपलं पूर्णतः काम संपावं. 11च्या नंतर कुठेही जायचं नाही. का जायचं नाही? मी आहे प्रॉपर लातूर जिल्ह्यामधला. 4 ते 5 दिवसापूर्वी 2 व्यक्ती दगावलेले आहेत. कशामुळं? उन्हामुळेच. कारण दुसरं काहीच नाही त्याला, फक्त ऊन आहे. आणि अजून एक दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे एक 9 वर्षाची चिमुकली मुलगी उन्हामुळे दगावलेली आहे. आता हे लहान लेकरं ऐकत नाहीत, बाहेर जातात आणि जातातच. त्यांना थांबवायचं म्हणल्यावर आईवडिलाशिवाय पर्याय नाही. त्यांना काही देऊन, दररोज काही देऊन म्हणा, काही तुमच्या पद्धतीने कोणताही पर्याय निवडून तुम्हाला लेकराला घरी आणि घरीच बसवावं लागेल. त्यांना सांगायचं एक 10-11 वाजेपर्यंत तुम्हाला काय खेळायचे ते खेळा, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जायचंच नाही. आता ते लेकरू जाण्याला कारण कोण आहे? तर लेकरू जाण्याला कारण त्या लेकराचं नशीब म्हणायचं नाही. नशिबाच्या पुढं कुणी गेलेलं नाही. परंतु त्या आईवडिलांनी जर त्या लेकराला दापले असते, सांगितले असते, तर ते वाचलंच असतं ना. त्याच्यामुळं आणि कुटुंबातला एक जर लेकरू खरंच गेलं, का दुःख होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु ते आता गेल्यानंतर ते काही तेवढं जर लेकरांना तिथवर आणण्यासाठी काय आईवडिलांना संघर्ष लागतो. त्याच्यामुळं सर्व मायबापांना एक विनंती आहे की फक्त तुम्ही लेकरं ह्या उन्हामध्ये थोडासा कालावधी राहिलेला आहे उन्हाळ्याचा. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये थोडंसं थंड प्या, काही नुकसान होत नाही. सर्दी होऊ द्या, काय फरक पडत नाही. परंतु फक्त उन्हामध्ये जाण्याचं टाळाटाळ करा. आणि लग्नाला शक्यतो तरी तुम्ही हे मोटरसायकल वगैरे घेऊन जाताना खरंच जाऊ नका. ते ज्यांचं कुणाचं लग्न आहे त्यांनी वाहन बांधलेलं असते. आपल्या त्या शान शोकेसाठी जीव गमवू नका. कारण मोटरसायकलवर गेल्यावर थोडं ऊन लागत नाही, समोर भूक वाटत नाही. बघू जाताना तुम्ही लवकर जाचाल, परंतु 12:30च्या नंतर लग्न राहतं, 1 वाजता जेवण होतं, त्याच्यानंतर तुम्ही कसं करता? येताना त्रास थोडा नाही, कारण अक्षरशः समोर बघूच देत नाही. ते डोळ्यातून पाणी येतं, डोळ्यातून पाणी. माझ्यासोबत एकदा झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय बरं का. कारण माझ्यासोबत जर घडलं नसतं तर मी आपल्या सांगण्याचा वेडावाकडा प्रयत्न केलाच नसता. त्याच्यामुळं सर्व मायबापांना, बांधवांना, भगिनींना तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि चिमुकल्या लेकरांची खरी काळजी घ्या. कारण त्यांना समजत नाही, त्यांना कळतही नाही ऊन किती लागू लागल्या. त्याच्यामुळं आपल्याला विनंती आहे की उन्हामध्ये कुणालाही कुठेही जाऊ देण्याचा प्रयत्न करू नका. मी लग्नाला त्या प्रवास करत असताना 2 नवरा आणि बायको होते बाईकवर. ते नवरा बायकोच होते बरं का. आणि तेही लग्नाला जाऊ लागले. ह्या बाईकचा शौक लग्नाला जाण्यासाठी
काय माहिती आता काय त्या लोकांना शौक आहे की काय नाही की. आणि मी तर ज्या माऊलींना समजा भेट झालेली आहे बाईकवरती बसलेलं, त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही बसताना थोडंसं व्यवस्थित पद्धतीने बसा आणि सेफ बसा एकदम. जाताना काय झालं माहीत आहे का, एका माऊलीचा पदर पाठीमागच्या रिंगमध्ये अडकला आणि हायवेला तुम्हाला माहीत आहे बाईक वाहनं कोणती किती स्पीडनं असते. तर मला गाडी ओव्हरटेक केली आणि गाडी झुप दिशा पुढे निघून गेली. त्या माऊलीचा पदर अडकला त्या टायरामध्ये. आणि आता अडकल्यानंतर एवढं जबरदस्त पडतं, जे कोणी पडले तुम्ही त्यांना विचारा, किंवा सहज बाईकवरनं कोणी पडले ना त्यांना विचारा, सहज पडल्यावर किती लागतं. आता विचार करा, तेवढ्या स्पीडमध्ये ते पदर अडकल्यानंतर ते माऊली काय कशा पद्धतीने पडले ही मला माहीत आहे. कारण मी बघितलो ते पडत असताना. समजा आता काय सांगावं ते, आता कसं करावं, काय बोला आता त्याविषयी मी सांगा. त्याच्यामुळं फक्त खूप चरपाटलं होतं शरीर काय सांगावं तुम्हाला आणि काय नाही. त्याच्यामुळं तुम्ही फक्त की सावकाश जाण्याचा प्रयत्न करा. कारण जर समजा दुर्भाग्यवश काही वाईट गोष्टी होऊ नये, झाल्यानंतर कोण काय करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही बाईकवरती ह्या माता भगिनी बायका असतात आपापल्या, तर थोडंसं सावकाश शिस्तीत जाण्याचा प्रयत्न करा. हेच मी सांगू इच्छितो आहे. उन्हाचं फक्त थोडंसं टाळा आणि माय माऊल्या जे कोणी लेडीज आहेत त्यांना फक्त सेफ कम्फर्टेबल बसवण्याचा प्रयत्न करा. कम्फर्टेबल समजतं आहे ना मी, कारण मी बोललं तर थोडंसं हे होतं, कारण मी माझ्या घरचे जे कोणी आहेत लेडीज बसवताना एकदम व्यवस्थित बसवतो आहे. त्याच्यामुळं व्हायची गोष्ट होते, फक्त आपण काळजी घ्यायचं तेवढं काळजी घ्या ना. चुकलं तर माफी असावी. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.